डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः माहिती दिली। आता शांततेची वेळ, इराणनं युद्ध थांबवावं, ट्रम्प यांचं आवाहन। तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही शेवट करू, इराणची अमेरिकेला सरकारी चॅनलद्वारे धमकी। तर इराणनं प्रत्युत्तराचा प्रयत्नही करू नये, अन्यथा आजपेक्षाही मोठा हल्ला करू, ट्रम्प यांचं प्रत्युत्तर। इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टिल्थ बॉम्बरचा वापर। B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता, 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद। इराण मध्य आशियातील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप। इराणला शांततेच्या मार्गाने जावंच लागेल असा इशारा। तर येमेनची इराणच्या बाजूने युद्धात उडी। पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक। पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांना आश्रय दिला होता। दोघंही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित। 2.5 महिन्यानंतर NIAला मोठं यश। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। विरोधातील सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन कुमार तावरेंचंही मतदान। चेअरमन पदासाठी अजित पवारांना चंद्रराव तावरेंचं आव्हान। निधीची चणचण सांगणारे अजित पवार, माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी कुठून देणार? संजय राऊतांचा सवाल। साखर कारखान्यासाठी अजित पवार ठाण मांडून बसले असाही टोला। चाळीस आमदार सोडून गेलेले कळलं नाही, त्या माणसाला जनतेच्या मनातलं काय कळणार? मनसेच्या संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका। नाव न घेता राऊतांचा चमचा असा उल्लेख, तर राऊतांचंही प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश। मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेवकांचा आकडा 100 वर गेल्याचा आशिष शेलारांचा दावा। उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या शुभेच्छांचे बॅनर लागले। हिंदू गब्बर वस्ताद असा बॅनरवर उल्लेख। शिवसेना वर्धापन दिनी ठाकरेंनी राणेंवर टीका केली होती। पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर। धाराशिवच्या तांदूळवाडीत पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यावर सौम्य लाठीचार्ज। गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी उत्तर द्या, आमदार कैलास पाटील यांची मागणी। जूनमध्येच राज्यातल्या धरणांमध्ये 37% साठा। 138 प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी फक्त 17% पाणीसाठा होता। जूनमध्येच धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी। पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार। हडपसर मागे अवघड दिवेघाट ओलांडून सासवडमध्ये आगमन।